आजच्या इंटरनेटच्या काळात वाचन संस्कृती लोप पावून मोबाईलमध्ये व्यस्त पिढी उदयास येत आहे. त्यामुळे आजच्या काळात वाचनाची ओढ निर्माण व्हावी यासाठी काही सुशिक्षित तरुण तरुणींनी चंद्रपूर बुक क्लब उपक्रमाची सुरुवात केली आहे. पुस्तके वाचल्याने एकट्याने विचार करण्याची सवय लागते आणि खरा आनंद मिळतो. पुस्तके विवेकबुद्धी उजळवतात, सभोवतालच्या जगाची समज देतात. परंतु हल्ली माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि वाचन संस्कृती लोप पावत आहे. यामुळे बौद्धिक ज्ञानाच्या कक्षा अरुंद होऊन बौद्धिक विकासावर परिणाम होताना दिसतो. दर रविवारी चंद्रपूरकरांसाठी बुक क्लबची सुरुवात करण्यात आली. यात सर्वांसाठी विविध प्रकारच्या पुस्तकांची मेजवानी आहे. आपल्या रविवारच्या सुट्टीची सकाळ पुस्तकांच्या सहवासात घालविण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमासाठी प्रगती, निशा प्रभुदास, रोहित सोनटक्के, सुप्रिया चुनारकर, चेतन सोनुले यांनी पुढाकार घेतले आहे. आजच्या इंटरनेटच्या काळात समाजातील तरुणांना विविध गोष्टींचा छंद असतो. मात्र या सुशिक्षित तरुणांनी वाचन संस्कृती वाचविण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इथे बुक्स वगैरे वाचल्याने मिळतो आणि मन बिलकुल फ्रेश वाटते. आम्ही रोज रविवारी येतो, इकडे बुक्स वगैरे वाचतो, मोबाईलच्या थोडंसं दूर राहतो, नेचर सोबत थोडंसं कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, तर आम्हाला छान वाटते. सगळ्यात पहिली संकल्पना किंवा थॉट तेव्हा चला मुंबईमध्ये शंतनू नायडूंनी जे मुंबई बुक क्लब सुरू केलं होतं, ती कॉन्सेप्ट फार आवडली. लोक गार्डन मध्ये जाऊन वाचत आहेत आणि ते फार आवडल्यामुळे मग ते एक विचार मनात रुजला होता आणि आम्ही वेगवेगळ्या माध्यमाच्या मुळे पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होतो कामाचा एक भाग म्हणून. 3 जानेवारी पुढे आलेली होती आणि मी एका शाळेतल्या मुलीला विचारलं की का ग, तुला सावित्रीबाई फुले माहिती आहेत का, कोण आहेत? तर ती मुलगी बोलली की नाही माहिती. तिथून तो एक विचार क्लिक झाला आणि मग आम्ही 4 जण, म्हणजे आता आम्ही 3 जण आहोत इथे, रोहित, चेतन आणि माझी बहीण सुप्रिया. आम्ही चौघांनी मिळून मग चर्चा केल्या की काय करता येईल, म्हणजे आपण काही करू शकतो का. म्हणजे आम्हाला पण वाचनाची आवड आहे, मग या वाचनातून काही होऊ शकतं का. मग हा विचार चौघांनी मिळून केला आणि मग या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या. यामागचा उद्देश असा आहे की बरेच आपण छोटे मुलं, युवक किंवा प्रौढ पण बघतो मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत. मोबाईलमध्ये गुरफटले असल्यामुळे विचार क्षमता कुठेतरी खुंटल्यासारखी होते, कारण मोबाईलमध्ये जो मॅटर येतो तो डायरेक्ट कॉपी करून फॉरवर्ड करणं अशा गोष्टी असतात. त्यामुळे विचारांना चालना मिळावी, विचार करण्याची प्रवृत्ती वाढावी, वाचन वारसा टिकावा, हा उद्देश समोर ठेवून आम्ही चौघांनी मिळून हा बुक क्लब सुरू केलेला आहे.